दिल्लीत आज काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन झालंय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये इंदिरा गांधी भवनाचं उद्घाटन झालं। 9A कोटला मार्गावरती काँग्रेसचं नवं मुख्यालय आहे। अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंदिरा गांधी भवन 6 मजल्यांचं आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून आपण माहिती घेऊया। सोमेश, नव्या मुख्यालयाचं आज अनावरण झालेलं आहे। या मुख्यालयाबद्दल आणि या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? नक्कीच पूर्वी आपण पाहू शकतो काँग्रेसच्या मुख्यालयावर गर्दी आहे आणि इथे हे नवं मुख्यालय उभारण्यात आलंय। काँग्रेसला अनेक वर्षांनंतर, जवळपास 5 दशकांनंतर काँग्रेसला नवं मुख्यालय हे नवी दिल्लीमध्ये मिळालेलं आहे। गेल्या वेळी जेव्हा या मुख्यालयाचं बांधकाम सुरू झालं होतं तेव्हा काँग्रेसला निधी कमी पडला आणि त्यानंतर या मुख्यालयाचं बांधकाम बरीच वर्ष रखडलं होतं। आता ते पूर्ण झालेलं आहे। पूर्वी जेव्हा काँग्रेस 7 जंतर मंतर रोडवरून काँग्रेस इंदिरा स्वतंत्र झाली आणि त्यानंतर इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसने 24 अकबर रोड येथे कार्यालय उभारलं होतं आणि तेच कार्यालय 24 अकबर रोड हा बंगला अनेक वर्ष काँग्रेसचं कार्यालय होतं। जे मूळ कार्यालय काँग्रेसचं होतं ते आता जनता दल युनायटेड नितीश कुमारांच्या पक्षाकडे आहे, कारण तिथे सरदार पटेलांच्या नावाने एक ट्रस्ट स्थापन करण्यात आलं। इथे काही कार्यकर्ते देखील आहेत की जे सगळे या उद्घाटन प्रसंगी आलेले आहेत। भाई साहब, क्या बताएंगे, आज इनॉग्रेट हो रहा है आपका नया कार्यालय, कैसी भावना है? हम लोगों को यहाँ आज संगीत कार्यक्रम के लिए बुलाया गया था। आपण पाहू शकतो की संगीत कार्यक्रम असेल, मनोरंजनाचे वेगवेगळ्या स्वरूपाचे नवे जल्लोषाचे कार्यक्रम असतील, अशा कार्यक्रमांची आखणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। पण इथे लक्षात घेण्यासारखी बाब अशी की या कार्यालयाबाहेर काही पोस्टर्स लागलेत आणि ते पोस्टर्स आपण पाहू शकतो की त्या पोस्टर्सवरती लिहिलं गेलंय सरदार मनमोहन सिंग भवन। तर या कार्यालयाचं नाव इंदिरा भवन असं लिहिण्यात आलंय, पण तरी सुद्धा काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर सरदार मनमोहन सिंग भवन या नावाने पोस्टर्स लावलेत। त्यामुळे कुठेतरी असंही सुचवण्याचा प्रयत्न होतोय का की काँग्रेसच्या मुख्यालयाला मनमोहन सिंगांचं नाव द्यावं, गांधी परिवाराच्या व्यतिरिक्त कोणाचं तरी नाव। सोमेश, अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। तसंच भव्य अशा या नवीन मुख्यालयाचं अनावरण झाल्याचं दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।